तुकाराम मुंढे यांची राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाल्यानंतर त्यांनी कारवाईचा धडाका लावला। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येत असून राज्यातील गुटखा माफियांवर आता थेट मकोका अंतर्गत कारवाई होणार आहे। तुम्ही अनेकदा बातम्यांमध्ये ऐकलं असेल, आरोपींवर मकोका लावला, पण हा मकोका नेमका आहे तरी काय? मकोका म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट, म्हणजेच संघटित गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठीचा विशेष कायदा। 1999 साली महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्यात आला। खंडणी, सुपारी घेऊन खून, ड्रग्ज तस्करी, गुन्हेगारी टोळ्या आणि संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला। सामान्य गुन्ह्यांपेक्षा मकोका अंतर्गत कारवाई अधिक कठोर असते। आरोपीला जामीन मिळणे अवघड होते आणि तपास यंत्रणांना अधिक अधिकार मिळतात। म्हणूनच जेव्हा एखाद्या प्रकरणात मकोका लागल्याची बातमी येते तेव्हा त्याचा अर्थ त्या गुन्ह्याकडे गंभीर आणि संघटित गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे। तुकाराम मुंढे यांच्या या बेधडक कारवाईबद्दल आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लाऊड महाराष्ट्रला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।